सुस्वागत मुलांनो, पुढील 15 ते 20 मिनिटांमध्ये पाहूयात तृतीय भाषा मराठीवरील 18वे प्रकरण वचन. फार सोपं आहे. आता या वचन प्रकरणामध्ये आपण पाहूयात सगळ्यात अगोदर लक्षात ठेवण्याजोगा भाग. उघडा पुस्तक आणि पहा पुस्तकामध्ये लक्षात ठेवा. आता काय लक्षात ठेवायचं नेमकं? वस्तू एक आहे की अनेक हे ज्यावरून कळते त्याला नामाचे वचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, एक रस्ता, अनेक रस्ते, एक पाटी, अनेक पाट्या. रस्ता, पाटी किंवा रस्ते, पाट्या या शब्दांवरून वस्तू एक आहे की अनेक याचा बोध होतो. मराठीत एक वचन व अनेक वचन अशी दोन वचने मानतात. नंबर 1, ज्या नामांतून एकाच वस्तूचा बोध होतो ते नाम एकवचनी मानले जाते. उदाहरणार्थ, पुस्तक, झाड, वही इत्यादी. नंबर 2, ज्या नामातून एकापेक्षा जास्त वस्तूंचा बोध होतो ती नामे अनेक वचनी मानली जातात. उदाहरणार्थ, पुस्तके, झाडे, वह्या इत्यादी. नंबर 3, काही नामांची एकवचनी व अनेक वचनी रूपे सारखेच असतात. उदाहरणार्थ, एक पक्षी, अनेक पक्षी. इथं पण पक्षी, इथं पण पक्षी, एक वचन अनेक वचन सारखंच. एक प्राणी, अनेक प्राणी. इथं पण प्राणी एक वचनी आणि इथं पण प्राणी अनेक वचनी. समजलं? तिसरा मुद्दा समजला. पाहूया आता चौथा मुद्दा. काय दिले चौथ्या मुद्द्यात? नामाआधी एक वा अनेक शब्द योजून नामाचे वचन ओळखता येते. एक वा अनेक हे दोन्ही शब्द लावूनही नामाच्या रूपात बदल न झाल्यास ते नाम उभयवचनी आहे असे मानावे. उदाहरणार्थ, एक मोर, अनेक मोर. आता बघा, इथं मोर आहे, इथं मोर आहे. नामाआधी एक वा अनेक शब्द योजून नामाचे वचन ओळखता येते. एक वा अनेक हे दोन्ही शब्द लावूनही नामाच्या रूपात बदल न झाल्यास ते नाम उभयवचनी आहे. बघा, एक मोर, अनेक मोर ह्याच्यात काही बदल नाही, म्हणजे हे काय झालं? उभयवचनी. एक चोर, अनेक चोर म्हणजे हे उभयवचनी. पाहूया पाचवा आणि शेवटचा मुद्दा काय दिला बघा बरं. पाचवा मुद्दा दिलेला आहे, थोर नेते, वडीलधारी माणसे यांचा उल्लेख नेहमी आदरार्थी अनेक वचनी करावा. त्यास आदरार्थी बहुवचन असे म्हणतात. उदाहरणार्थ, ते आजोबा, ते शिक्षक, ते वडील, ते प्रधानमंत्री. आता प्रधानमंत्री एकच असते, पण आदरार्थी आपण काय म्हणतो? ते प्रधानमंत्री इत्यादी. पाहूया पुल्लिंगी शब्दांची अनेक वचनी रूपे. फार सोपे मुलांनो. आता इथे एकच्या खाली सगळे एक वचन, अनेकच्या खाली सगळे अनेक वचन. आंबा, आंबे. कपडा, कपडे. काना, काने. कावळा, कावळे. कांदा, कांदे. गळा, गळे. गोठा, गोठे. घोडा, घोडे. झगा, झगे. झोका, झोके म्हणजे एकवचनी झोका, अनेकवचनी झोके. एकवचनी ठसा, अनेकवचनी ठसे. एकवचनी डबा, अनेकवचनी डबे. दरवाजा, दरवाजे. दिवा, दिवे. दिवाणखाना, दिवाणखाने. पुडा, पुडे. पेढा, पेढे. पैसा, पैसे. फुगा, फुगे. मळा, मळे. मुलगा, मुलगे. मुळा, मुळे. राजा, राजे. वारा, वारे. सदरा, सदरे. सामना, सामने. सोहळा, सोहळे. तुम्ही सगळ्यांनी पुस्तकात पाहायचं बरं का मुलांनो. पुस्तकात पहा आणि लक्ष देऊन तुम्ही सुद्धा वाचन करा. काय? इमारत, इमारती. ओळ, ओळी. करवत, करवती. कळी, कळ्या. काडी, काड्या. कुंडी, कुंड्या. एक कैरी, अनेक कैऱ्या. एक खोली, अनेक खोल्या म्हणजे अनेक वचन. गंमत, गमती. गाडी, गाड्या. गादी, गाद्या. गोष्ट, गोष्टी. गोळी, गोळ्या. चकली, चकल्या. चटई, चटया म्हणजे चट्या. चिमणी,
चिमण्या, चिंच, चिंचा, चूक, चुका, चौकट, अनेक चौकटी, चौकशी, अनेक चौकशा, जमीन, अनेक जमिनी, जोडी, अनेक जोड्या, झडप, अनेक झडपा, झूल, अनेक झुली, टेकडी, टेकड्या, टोळी, टोळ्या, डहाळी, डहाळ्या, दौत, अनेक दौती, नदी, अनेक नद्या, नळी, अनेक नळ्या, पाटी, पाट्या, पाठ, पाठी, पोळी, पोळ्या, फोड, फोडी, फौज, फौजा, बहीण, बहिणी, बाग, बागा, भाकरी, भाकऱ्या, भाजी, भाज्या, भेट, भेटी, माडी, माड्या, मान, माना, मिरवणूक, मिरवणुका, मैत्रीण, मैत्रिणी, मोळी, मोळ्या, मौज, मौजा, रात्र, रात्री, रांग, रांगा, रीत, रीती, वही, वह्या, वाट, वाटा, वाटी, वाट्या, वात, वाती, वेलांटी, वेलांट्या, वैरण, वैरणी, साखळी, साखळ्या, साडी, साड्या, सावली, सावल्या, सुट्टी, सुट्ट्या, स्त्री, स्त्रिया, हजेरी, हजेऱ्या, हाक, हका, होळी, होळ्या. समजलं? हे सगळे काय होते? स्त्रीलिंगी शब्दांची अनेक वचनी रूप होते बरं का हे. मग आता पाहू नपुसकलिंगी शब्दांची अनेक वचनी रूप. एक वचन आणि हे अनेक वचन, ह्याच्या खाली सगळे शब्द. अक्षर हे एक वचन आहे आणि नपुसकलिंगी आहे, त्याचं झालं अक्षरे. आश्चर्य हे एक वचन आहे, आश्चर्ये. औषध, औषधे. अंग, अंगे. उत्तर, उत्तरे. कर्तव्य, कर्तव्ये. काम, कामे. खत, खते. खेडे, खेडी. खेळणे, खेळणी. गाव, गावे. गाणे, गाणी. गुपित, गुपिते. घर, घरे. चित्र, चित्रे. चिन्ह, चिन्हे. जाळे, जाळी. जीवन, जीवने. जेवण, जेवणे. झाड, झाडे. झुरळ, झुरळे. तळे, तळी. तोरण, तोरणे. दार, दारे. धान्य, धान्ये. नाणे, नाणी. नाव, नावे. पान, पाने. पुस्तक, पुस्तके. पोट, पोटे. फळ, फळे. फूल, फुले. बशिंग, बाशिंग, बाशिंगे. मन, मणे. माणूस, माणसे. मैदान, मैदाने. मूल, मुले. युग, युगे. रान, राने. रोप, रोपे. रूप, रूपे. लाकूड, लाकडे. वर्ष, वर्षे. वसतिगृह, वसतिगृहे. शिंग, शिंगे. शेत, शेते. संस्थान, संस्थाने. स्वप्न, स्वप्ने. तुम्ही म्हणताल सर कशाला वाचायचं एवढं सगळं, फटाफट आपण प्रश्न सोडूया बरं. अरे तसं नाही मुलांनो, हे जर तुम्ही वाचलात, ह्याचं ज्ञानेश्वरीसारखं ह्याचं जर सारखं पारायण केलात तरच तुम्हाला पुढच्या सगळ्या प्रश्नाची उत्तर येतील बरं का. म्हणून हे वाचा, वारंवार वाचा आणि एक वेळेस लिहूनसुद्धा ठेवा, तरच तुम्हाला सगळे प्रश्न पुढचे सोपे जातील. एक वचन व अनेक वचनात सारखी असलेली रूपे. मग काय, एक वचन आणि अनेक वचनात सारखे असलेले. अभ्यास, ह्याचाही अनेक वचन अभ्यासच. आकारचा आकारे होत नाही, आकारचा आकारच. आवाज, आवाजे होत नाही, आवाजचा आवाज. आज्ञा, आज्ञाचं अनेक वचनी आज्ञाच. उत्सवचं उत्सवच, उत्सवे होत नाही. कथा, कथे असं नाही, कथा कथाच. कल्पना हे एक वचन आहे आणि अनेक वचनी सुद्धा कल्पनाच, अनेक कल्पना म्हणतो. कंदील,
कंदील. कंदीलचं कंदीलच अनेक. कान कानच. खडू खडू. एकवचनी खडू आणि अनेकवचनी सुद्धा खडूच. खेळ खेळ. गुलाब गुलाबे नाही तर गुलाब गुलाबच. एकवचनी गुलाब आणि अनेकवचनी सुद्धा गुलाब. चोर च चोरच. आत्ताच पाहिलात तुम्ही. चौक च चौकच. चौकोन च चौकोनच. डोंगर च डोंगर. ढग ढगच. दिवस च दिवसच. दिशा च अनेकवचनी दिशाच. देश देशच. नळच नळच. पतंगच पतंग. पदार्थच पदार्थ. पक्षीचा अनेकवचनी पक्षीच. प्रश्नचा अनेकवचनी प्रश्न. प्राणीचा अनेकवचनी प्राणीच. पाठच अनेकवचनी पाठच. पाठचा अनेकवचन पाठच. पायचा अनेकवचन पायच. पेरूचा अनेकवचन पेरूच. पोपटचं पोपटच. फणसचं फणसच. फराळचं फराळच. बैलचं बैलच. भाऊचं अनेकवचनी भाऊच. भाषाचं अनेकवचनी भाषाच. मित्रचं अनेकवचनी मित्रच. मैनाचं अनेकवचनी मैनाच. मोरचं अनेकवचनी मोर. रंगचं अनेकवचनी रंगच. लाडूचं अनेकवचनी लाडूच. वर्गचं अनेकवचनी वर्गच. वस्तूचं वस्तूच. विचारचं विचार. विद्यार्थीचं विद्यार्थी. वृक्षचं वृक्ष. वेशचं वेशच. शब्दचं शब्दच. शाळाचं शाळाच. शेजारीचं अनेकवचनी शेजारी. शेतकरीचं अनेकवचनी शेतकरीच. शोधचं अनेकवचनी शोध. सणचं अनेकवचनी सण. स्वाध्यायचं अनेकवचनी स्वाध्याय. हातचं अनेकवचनी हात. हौदचं अनेकवचनी हौदच. समजलं विद्यार्थी मित्रांनो. हे सगळे काय होते रे मुलांनो, तर एकवचन व अनेकवचन सारखी असलेली ही सगळी रूपं होती. चला आता तुमच्या आवडीचा भाग सुरू करूया. स्वाध्याय वचनावर आधारित प्रश्न. नमुना प्रश्न नंबर 1. पुढील शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. आता काय म्हणले, शब्दगटातील एकवचनी शब्दाचा पर्याय. एकवचनी शब्द. एकवचनी शब्दाचा पर्याय आपल्याला निवडून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचं आहे. फुगे फुगा फुगे. अरे हे तर अनेकवचन आहे. मळे मळा मळे. मळे तर अनेकवचन आहे. झगे झगा झगे. हे तर अनेकवचन आहे. तळे तळा. तळा तर होतच नाही. तळे हे एकवचनी मी तळेच आहे आणि अनेकवचनी तळच आहे, म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न नंबर 2. दिलेल्या नामाचा अचूक अनेकवचनी शब्द ओळखून त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. प्रश्न समजायला ना मुलांनो, प्रश्न पहिलं समजून घ्यायचा. अनेकवचनी शब्द ओळखून. मग आता अनेकवचनी शब्द ओळखून वर्तुळ रंगवायचे. टोळी. टोळीचं अनेकवचन. टोळीचं टोळी. टोळीचं टोळी नाही होत, चुकलं. टोळी टोळ्या हे करेक्ट आहे. टोळी टोळ चुकलं. टोळी टोळे चुकलं. तर टोळीचं अनेकवचन टोळ्या, म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. पुढं तिसरा नमुना प्रश्न बघा बरं. पुढील वाक्यातील रिकाम्या जागी म्हणलंय. रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाचे रूप निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा. मग काय, गोदावरी डॅश डॅश महाराष्ट्रातून वाहते. गोदावरी नद्या. तर गोदावरी एक नदी आहे, इथं नद्या चुकलं. गोदावरी ओढा महाराष्ट्रातून. अरे ओढा नाही आहे तर नदी आहे. गोदावरी नदी महाराष्ट्रातून वाहते हे करेक्ट वाटायले बघा. गोदावरी ओढे चुकलं, म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. बघूया चौथा प्रश्न. पुढील वचन बदलानुसार चुकीची जोडी ओळखा. आता वचन बदलानुसार म्हणजे एकवचनाचं अनेकवचन केलंय. चुकीची जोडी ओळखायची बरं का मुलांनो. कसली जोडी ओळखायची? चुकीची. खेडे खेडा. खेडेचं अनेकवचन खेडेच येते, चुकलं. खेडा खेडे चुकलं. तडे तडा. एकवचनी तडा गेली आणि अनेकवचनी तडे गेले, हे बरोबर आहे रे, जोडी बरोबर आहे. वेडे वेडा. वेडा वेडे हे एकवचनी अनेकवचनी बरोबर आहे हे पण. धडे धडा. हां धडा धडे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. मग चुकीची जोडी काय? खेडे
खेडेच येते तर खेळालेले हे चुकीची जोडी आहे. आता बघूया तुमच्या खूप खूप आवडीचे सरावासाठीचे प्रश्न. प्रश्न पहिला, पुढील प्रत्येक शब्दगटातील म्हणजे हे प्रत्येक शब्दगट गटातील एकवचनी शब्दाचा पर्याय निवडा. कसला रे? एकवचनी शब्दाचा पर्याय निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले. मग पाहायचा प्रत्येक ह्याच्या गटामधला एकवचनी शब्द बघूया. चला नंबर 1. अरे थोडंसं मोठं करतो हां. ओम फट स्वाहा, अक्षर मोठे होंगे मोठे हो. झालं का? बघा मंत्र येते बरं का मला, जादू पण येते. नंबर 1 मौजा. आता एकवचनी शब्द शोधायचे बरं का. मौज मौजा हे तर अनेकवचनी आहे. पुढं फौजा फौज फौजा हे पण अनेकवचनी आहे. झोका झोका झोके, मग झोका तर एकवचनी आहे म्हणून आपल्याला सापडलं पहिल्याच उत्तर पर्याय नंबर 3 वीज विजा. चला आता दुसरं बघूया. काड्या काडी काड्या, कुंड्या कुंडी कोंड्या, कोंड्या अनेकवचनीच आहे. मोळ्या मोळी मोळ्या अनेकवचनी आहे. मग हे सगळे अनेकवचन म्हणजे नक्कीच चौथंच येईल गळा गळे म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 4. पुढचं तिसरं चिंचा चिंच चिंचा, बागा बाग बागा, डबा डबा डबे. हां हे डबा एकवचन सापडलं. बोरे ह्याचं एकवचन काय? बोर बोरे सापडलं की रे. चला चौथं बघूया आपण. हां बहिणी बहिणीचे एकवचन बहीण बहिणी. आई आई तर एकवचनीचं हे. पुढं मैत्रिणी एकवचन काय ह्याचं? मैत्रीण मैत्रिणी. ननंदा ननंद ननंदा म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. 5वं बघा. गाणी अनेकवचनच आहेत. गाणं म्हणजे एकवचन आणि गाणी म्हणजे अनेक. नानी नाणं म्हणजे एकवचन, नानी म्हणजे अनेकवचन. गाडी गाड्या गाडीचं अनेकवचन गाड्या होते. तळी आता हे तळी आणि तळी एकवचन आणि अनेकवचन सारखंच आहे. मग आता तुम्ही ह्याच्यामध्ये कोणता पर्याय निवडणार? तर ज्याचं अनेकवचन होत नाही ते. म्हणून ह्याचं खरं तर पर्याय 4 आणि पर्याय 3 हे दोन्हीही बरोबर आहे, पण अचूक पर्याय 3. कारण गाडी ह्याचं अनेकवचन काय होते? गाड्या म्हणून उत्तर लिहू पर्याय 3. पाहूया आता प्रश्न दुसरा. पुढील प्रत्येक शब्दगटातील अनेकवचनी शब्दाचा पर्याय. आता अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडायचा आहे बरं का. व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. वर जी विचारलं होतं एकवचन, आता काय विचारलं? अनेकवचन. चला बघायचं मग. पाहूया. नंबर 1 नाव नाव नावे अनेकवचन पाहिजे आपल्याला. हे तर एकवचन आहे. शेते शेतेचं एकवचन होतंय की रे? शेत शेते म्हणून ह्याचं उत्तर पर्याय 2. गाव गावे, गाणे गाणे म्हणजे म्हणणे. आता अनेकवचनी शब्दाचा पर्याय निवडा म्हणलं होतं. मग आता इथं काय आहे? गाणे ही एक गाणं सुद्धा होतंय, अनेक गाणे सुद्धा होते. दोन्हीही एकच आहे म्हणून ह्याचं उत्तर खरं अचूक आहे पर्याय 2 आणि पर्याय 4 पण येऊ शकतंय. पण योग्य आहे पर्याय 2. कारण शेत हे एकवचन, अनेकवचन शेते. बघा दुसरं काय दिलंय? मूल मुले म्हणजे हे तरी एकवचनी झालं. पुढचं झूल झुले हे पण अनेकवचन नाही, एकवचनीच आहे. फूल फुले म्हणजे हे पण एकवचनी आहे. पूल पूल म्हणजे अनेकवचनी जे आहे ना ते अनेक पूल आणि एकवचनी सुद्धा पूलच आहे म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 हे करेक्ट आहे. चला तिसरं आंबा आंबे, फांदी फांद्या हे अनेकवचनी. चिंच चिंचा, रोपटे रोपटे हे एकवचनी आहे. रोपटे हे एकवचन आहे पण अनेकवचन काय आहे तर फांद्या.
पुढचं चौथं, पैसे, पैसा, पैसे हे करेक्ट आहे अनेक वचन. करवत, करवती, गोष्ट, गोष्टी, गंमत, गमती हे सगळेच अनेक वचन निघतात, पण हे एक वचनीच आहे. पैसे हे ह्याचे सगळ्याचे अनेक वचन निघतात, पण आणि हे अनेक वचनी शब्द आहे पैसे. चला चौथ्याचं उत्तर पर्याय 1. पाचवं बघूया. घर, अनेक वचनी सुद्धा अनेक वचन, घर, घरे, इमारती, इमारत, इमारती, म्हणून हे करेक्ट आहे अनेक वचनी शब्द. राजवाडा, राजवाडे म्हणजे हे एक वचनी आहे. झोपडी, झोपड्या म्हणजे हे झोपडी एक वचन आहे. म्हणजे अनेक वचन व्हायलंय ना ह्याचं, म्हणजे हे एक वचन. मग अनेक वचन झालेलं कोणतं? इमारती. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय 2. पहा पुढचा 6वा. झोळी, झोळ्या, पोळी, पोळ्या, ओळी, ओळ्या, मोळी, मोळीचं अनेक वचन मोळीच आहे. एक मोळी आणि अनेक मोळीच. म्हणून उत्तर काय 6व्याचं? आहा हा 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 चुकलं चुकलं चुकलं. ओळ हे एक वचन आहे आणि ओळी हे अनेक वचन आहे, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय 3. मोळी हे एक वचन आहे ना अनेक वचनी मोळ्या असं होते, म्हणून चौथं येणार नाही, तर येईल पर्याय नंबर 3. परीक्षेत आलेला आहे बरं का प्रश्न. 7वा बघा. चटई, चटया, मग चटया पाहिजे होते तर चटई आले, चुकलं. डहाळी, डहाळ्या हे पण चुकलं. शेतकरी चा अनेक वचन शेतकरीच आहे, म्हणून याचं उत्तर 7व्याचं उत्तर पर्याय 3. टेकडी, टेकड्या असं होतंय. चला अशा पद्धतीनं दुसराही प्रश्न संपला. पाहूया प्रश्न 3रा. काय दिले? ठळक अक्षरात दिलेल्या नामाचे, आता हे ठळक अक्षरात दिलेले नाम आहे, दिलेल्या नामाचे योग्य एकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवायचे. मग आता हे काय करे? तलवारी. मग आता अनेक वचनी काय आहे? दिलेल्या नामाचे एकवचनी रूप आपल्याला ओळखायचं आहे. तलवारी अनेक वचन झालं, मग त्याचं एक वचन काय येईल? तलवारी, तलवारे चुकलं, तलवारू चुकलं, तलवारी चुकलं, तर तलवार, तलवारी. बरोबर आहे. हे अनेक वचन, हे एक वचन. तलवार, तलवारी. खोल्या, खोल्याचं काय येईल रे? खोली, खोल्या. पुढं पोळ्या, पोळी, पोळ्या. किती सोपं आहे. इमारती, इमारत, इमारती. किती सोपं आहे. 5वं बघा. ऋषी. आता ह्याचं अनेक वचन काय येईल? ऋषी हे अनेक वचनी, एकवचनी सुद्धा ऋषीच, म्हणून 5व्याचं उत्तर 4 नंबर. पाहूया पुढचा प्रश्न. आता काय दिले? ठळक अक्षरातील दिलेल्या नामांचा अचूक अनेक वचनी शब्द ओळखायचा आहे आपल्याला आणि त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचं आहे. अनेक वचनी शब्द शोधा. म्हणजे एक वचन दिले भाकरी, मग भाकरीचं काय येणार? भाकरी, भाकरी नाही, भाकरी नाही, भाकऱ्या हे करेक्ट आहे. भाकरी, भाकऱ्या. प्राणीचं अनेक वचन काय विद्यार्थी मित्रांनो? प्राणीचं प्राणीच. नंबर 3 झोका, झोका, झोके हे करेक्ट आहे बघा. झोका, झोको काही देते ते. झोका, झोक्याने चुकलं. झोका, झोक्याचा काही नाही, तर झोका, झोके हे एक वचन आणि अनेक वचनची करेक्ट जोडी. चिंच, चिंचा हे करेक्ट आहे. सण च एकमेव होतंय सणच, एक वचन आणि अनेक वचन सारखंच आहे. 5वा प्रश्न तर फारच सोपा आहे मुलांनो. पुढील प्रत्येक वाक्यातील रिकाम्या जागी पर्यायातील योग्य वचनाचे रूप निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा म्हणले. चला बघूया आपण प्रश्न 1 ते 5. पहा बरं, पहिला काय दिलंय? आम्ही विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात 100 डॅश डॅश लावली. मग आता 100 काय लावली? 100 वृक्ष, वृक्ष तर मोठ्याला म्हणते, चुकलं. 100 रोप, रोप, रोप म्हणजे एक वचन झालं.
100 वेली, चुकलं, इथे वेली तर झाडावर येते. 100 रोपटी हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचे उत्तर पर्याय नंबर 4. चला आता दुसरा पहा. डॅश डॅश सूर्याभोवती फिरते. चंद्र, चंद्र तर पृथ्वीभोवती फिरतो. ग्रह सूर्याभोवती फिरते, पण ग्रह फिरतो असं, ग्रह फिरतात असं येईल ना, चुकलं. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय नंबर 3. तारका तर फिरत नाहीत. पहा पुढचा तिसरा प्रश्न. हल्ली रस्त्यांवर खूप डॅश डॅश धावतात. मग हल्ली रस्त्यांवर खूप डॅश डॅश काय धावतात? गाडी, गाडी धावतात नाही, गाड्या धावतात. असं सायकल धावतात, सायकली अनेक वचन पाहिजे, कारण धावतात हे अनेक वचनाच्या नंतर आलेला शब्द आहे. वाहन चुकलं. रिक्षा, हां हे करेक्ट आहे, रिक्षा धावतात. पाहूया चौथा प्रश्न काय दिलाय. लाऊडस्पीकरचा आवाज ऐकून माझे डॅश डॅश किटले. आता आवाज ऐकून काय? डोके का? नाही. कान, कान किटले नाही तर काने हे बरोबर आहे, काने किटले. चला आता पाहूया पाचवा शेवटचा प्रश्न काय दिलाय. डॅश डॅश हा फळांचा राजा आहे. हे तर तुम्ही वाटच बघून येत, आता परीक्षा झाली की खाणार आहेत तुम्ही. आंबे अनेक वचनी शब्द आहे. आंबा हे बरोबर आहे, पण आंबे दिले. आंबे हा फळाचा राजा नाही. आंबा हे 2 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. आंबा हा फळांचा राजा आहे. सफरचंद हा फळाचा राजा आहे, चुकलं. नारळ हा फळांचा राजा आहे, चुकलं. तर करेक्ट आहे पर्याय नंबर 2. पाहूयात पुढचा प्रश्न. प्रश्न 6. पुढील पर्यायातील उभयवचनी शब्द निवडा व त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवा म्हणले. मग आता उभयवचनी शब्द आपल्याला निवडायचा आहे आणि त्याच्या पर्याय क्रमांकाची वर्तुळ रंगवायचे. नंबर 1 म्हणजे एकवचन आणि अनेक वचन तेच असणार बरं का. नंबर 1 आकृती, आकृत्या हे तर उभयवचनी नाही. मूल, मुले हे पण नाही आहे. प्रश्नचं अनेक वचन प्रश्नच करेक्ट आहे, म्हणून उभयवचनी आहे. पहिल्याचं पर्याय नंबर 3. उत्तरचं उत्तरे असं होतं. पुढं काम, कामे. देश, देशचं देशे नाही, देशचं देशच करेक्ट आहे. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. तोरण, तोरणे. वही, वह्या असं होऊ शकते, पण देशचं देशच. तिसरं फळ, फळे. अंग, अंगे. हात, हाते. हाते होते का कुठं? नाही. म्हणून हात हे उभयवचनी आहे. एकवचन आणि अनेक वचन तेच आहे. चित्र तर चित्रे होऊ शकते, होतंयच, पण हातचं हातच अनेक वचन राहतंय, म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय 3. चौथं शाळा, शाळे नाही होत, हे लगेच सापडलं. शाळाचं अनेक वचन शाळाच, म्हणून उभयवचनी शब्द शाळा. मैदानचं मैदाने. वहीचं वह्या. पेन्सिलचं पेन्सिली होऊ शकते. चला 5वा. रात्र, रात्र रात्रे. दिवस, दिवसे. वर्ष, वर्षे. वर्षचं वर्षे होते. युगचं युगे होऊ शकते. तर आता दिवस, अनेक दिवसे. हां दिवस होऊ शकते बघा. एक दिवस, अनेक दिवस. रात्र, रात्रे. रात्री, रात्र रात्रे. दिवस, अनेक दिवस हे करेक्ट आहे. उभयवचनी शब्द दिवस आहे, म्हणून 5व्याचं उत्तर 2. रात्र, रात्रे असं होऊ शकते, म्हणून करेक्ट आहे 5व्याचं उत्तर पर्याय 2. पाहूयात विद्यार्थी मित्रांनो प्रश्न 7वा. दिलेल्या पर्यायातील वचनानुसार चुकीची जोडी. आता चुकीची जोडी निवडायची आहे व त्याच्या पर्याय क्रमांकाचं वर्तुळ रंगवायचे. मग आता पुस्तक, पुस्तके ही जोडी बरोबर आहे. माणूस, माणसे बरोबर आहे. पाय, पायचं अनेक वचन पायच आहे. पायी चुकलं, म्हणून चुकीची जोडी आहे पर्याय 3. पानचं पाणी बरोबर आहे. दुसरं औषध, औषधे बरोबर आहे. पतंगचं पतंग, पतंगे. शहरचं शहरी, शहर, शहर. शहरचं शहरच राहील. धान्य, धान्ये. मग आता शहरचं शहरच राहील.
पतंगचं पतंगच आहे, अनेक पतंग, म्हणून चुकीची जोडी पर्याय 3. अंगठीचं अंगठ्याबरोबर आहे, दागिनाचं दागिने बरोबर आहे, लाकूडचं लाकडे हे जोडी बरोबर आहे, शेतचं शेती शेत, अनेक शेत, शेतचं शेतच राहतंय, म्हणून चुकीची जोडी पर्याय 4, तिसऱ्याचं 4. चौथं पिशवी पिशव्या बरोबर आहे, भाषण भाषणे हे सुद्धा बरोबर आहे, रस्ता रस्ते हे बरोबर आहे, गुलाबचं गुलाबच राहतंय हे चुकीचं आहे. 5वं आणि 6वाही प्रश्न पाहून घ्या मुलांनो. संत्रे संत्रे संत्री जोडी बरोबर आहे, रांगोळी रांगोळ्या ही पण जोडी बरोबर आहे, कापड कापडी कापडी तर विशेष आणाल, कापडी पिशवी, कापडचं कापडचं राहील, होडी होड्या हे बरोबर आहे, पण चुकीची जोडी पर्याय 3. सदर सदरे हे बरोबर आहे, गोळी गोळ्या एकवचन अनेक वचन बरोबर आहे, अळी आळ्या हे पण एकवचन अनेक वचन बरोबर आहे, रंग च अनेक वचन रंगच, इथं रंगचं रंगीत दिले, म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय 4. नक्कीच तुम्हाला हा भाग वचन हा पाठ तुम्हाला खूप छान समजला असेल अशी मला आशा आहे. परीक्षेत तुम्ही खूप छान मार्क घेताल अशी पण माझी आशा आहे. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.